यानंतर वळूयात राजकीय घडामोडींकडे। भाजपचा जाहीरनामा म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे, कारण जे अधिकार त्यांना नाही तशी आश्वासनं भाजपच्या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत, असा दावा शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे। याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकार्यक्षम असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। कालच भाजपनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, त्यानंतर आज शिवसेनेकडनं त्याच्यावर टीका करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना फसवलं, गेल्या 2.5 वर्षात मुंबईकरांना काहीच दिलं नाही, असा दावा सुद्धा राहुल शेवाळेंनी यावेळी केला। 2.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर एक विधिवत अशी शपथ घेतलेली आहे आणि भारतीय राज्यघटनेनुसार ज्या गोष्टी करायला पाहिजे याची ती शपथ आहे। त्याच्यात पारदर्शी कारभार करायची हेही त्या शपथेत उल्लेख आहे। त्यामुळे एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर शपथ घेतली असताना पुन्हा 2.5 वर्षानंतर शपथपत्रावर त्यांना लिहून द्यावं लागतं, ही एक दुर्भाग्याची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे। याच्यावरूनच मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या अधिकाराची जाणीव नाही आणि स्वतः अकार्यक्षम आहे हे त्यांनी आता त्यांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून दाखवलेलं आहे।